नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक अभिनंदन। मी भरत नारायण शेळके जगताप, मुक्काम पोस्ट कोतीस, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, आपणास आज सोलर या विषयावर माहिती सांगणार आहे। सोलर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील त्याला सोलर योजना ही महाराष्ट्र शासनाने एक योजना चालू केली आहे। अतिशय फायद्याची ही योजना आहे। का फायद्याची आहे तर उन्हाळ्यातलं टेम्परेचर ह्यांदा तरी तुम्ही बघताय 40 पार करायचं टेम्परेचर आलं। 30-35चं टेम्परेचर झालं की विजेचं घोटाळं होणं, डेप्या पेटणं, ट्रान्सफॉर्मर जळणं, असा अनेक प्रॉब्लेम होते। ह्या प्रॉब्लेममध्ये शेतकऱ्याची मुक्तता जर करायची असेल तर मागेल त्याला सौर ऊर्जा ही महाराष्ट्र शासनाची योजना अतिशय सुंदर आहे। त्या योजनेतनं मी पाहताय तुम्हाला हे माझा सोलर पंप बसवून घेतला आहे। माझा हे सोलर पंप गट नंबर 268 मध्ये असून या सोलर पंपामुळे माझी 4 एकर ऊस मी ह्या उन्हाळ्यात वाचवू शकलो। कारण टेम्परेचर ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला घरगुती फॅनचा वापर, लाईटचा वापर जादा होतो आणि व्होल्टेज कमी येतं। व्होल्टेज कमी आल्यानंतर मोटरा जळणं, डेप्या जळणं आणि पेट्या जळणं असं बहुत प्रॉब्लेम येते। ह्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह व्हायचं असेल तर ही योजना देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली अतिशय चांगली आहे। या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे। ही योजनेचा लाभ घेत असताना साधी सोपी योजना आहे। काय करायचं आहे, आपण 7/12 आपला जे ऑनलाईन जी अर्ज भरते ती त्या ठिकाणी गेला तर तुमचा 7/12 मिळतो। या तुम्ही फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन जायचं आणि ऑनलाईन अर्ज भरायचा। जसं जर तुमचा आता आमचा हे गट नंबर आहे 266, ह्या 266 मध्ये ह्या गटावर क्षेत्र येतं 81, म्हणजे 1 हेक्टर 80 आर। ह्या क्षेत्रासाठी मला 5 HP पंप मंजूर झाला आहे आणि 5 HP पंप भरायसाठी तुम्ही जाताना एकतर पैसे घेऊन जावा, नाही तर तुमच्या खात्यावर पैसे शिल्लक पाहिजे ते। कारण ऑनलाईन भरत असताना 2 मिनिटाचा ऑप्शन येतो, त्या 2 मिनिटाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 5 HP ला 30,000 रुपये भरावं लागते। ही 30,000 रुपये 2 मिनिटाच्या आत भरलं की तुम्हाला लगेच सर्टिफिकेट येतं की योजना तुमच्यासाठी मंजूर झाली आहे। आणि त्यानंतर ती योजना आपल्याला भरलं की आपण काय करायचं नाही, कुठल्या वायरमॅनकडे जायचं नाही, कुठल्या वायरमॅनला रुपया द्यायचा नाही, कुणाच्या मिनत्या करायच्या नाही त्या मला कनेक्शन दे। सरकार ती योजनेचा अर्ज भरला की उपलब्ध झालेला अर्ज कुठल्या कंपनीच्या मोटरा शिल्लक आहे त्या बघतं। समजा आता आपली CRIची घेतली तर CRI आहे, अनेक कंपन्या बाजारात आहेत, त्या कंपनीला पाठवते तुमच्याकडे शिल्लक आहे तर अमक्या शेतकऱ्याला यादी देते। ती यादी येते त्यांच्याकडं, यादी आली की ती कंपनीवाले आपल्याला फोन करते, ते आमचा असं कंपनीचं तुमचं अप्रोच आलं आहे आणि ती तुम्हाला कंपनीचा पंप बसवून मिळायचा आहे तर तुमचा OTP द्या। तर तुम्हाला ती कंपनी पसंत नसली तर मला सांगायचं, मला ही कंपनी पसंत नाही, दुसऱ्या कंपनीचा पाहिजे। मग दुसऱ्या कंपनीचा फोन येतो तुम्हाला आणि फोन आल्यानंतर तुम्हाला ती फोन आला की 8-10 दिवसात ती कंपनी मटेरियल घेऊन येते। ती मटेरियल आणून बसवून 1ही रुपया न देता सगळं बसवून देते। आज शेतकऱ्याची अवस्था बघा, जर 5 HP मोटर घ्यायला गेलं तर तुम्हाला नुसत्या मोटरची, पाईपाची, केबलची किंमत 50,000 जाते। परंतु ह्या योजनेतनं 30,000 रुपये तुम्हाला 5 HP मोटार सकाळी 8 वाजता चालू होती, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फुल व्होल्टेजनं पाणी काढते। ह्याच्यात सिंगल फेज होत नाही काय। ह्याला मुळात कसं आहे, सोलरवर असल्यामुळं एक फ्यूज गेली, 2 फ्यूज गेल्या असा म्हणायचा काही संबंध येत नाही, त्यामुळं मोटारीचा घोटाळा काय होत नाही आणि सिंगल फेज होत नसल्यामुळं शक्यतो मोटारीचा घोटाळा होत नाही। आणि तरी बी शासनानं तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे। ही ज्या वेळेला योजनेत तुम्ही सहभागी होता त्यावेळेला 5 वर्षाचा इन्शुरन्स कंपनीनं काढून घेतला आहे। त्या कंपनीनं 5 वर्ष जरी घोटाळा झाला तर कंपनीनं दुरुस्त करून द्यायचा आहे। त्यामुळे ही योजना अतिशय शेतकऱ्याला लाभदायक आहे। आज अनेक गैरसमज माणसांचा आहे ती की सोलर चांगला चालत नाही, ती व्होल्टेज घेत नाही, त्याला आमकच होतं तमकच होतं, हे सगळ्या शेतकऱ्याचं भ्रम आहे। ती सोलर अतिशय चांगला चालतो आणि पावसाळ्यात चालत नाही असं काहीचा समज आहे। पण पावसाळ्यात तुम्हाला पाणीच लागत नाही, मग पंप कशाला चालू पाहिजे।
पाण्याची निकडीची गरज असते उन्हाळ्यात, ती गरज पूर्ण केली जाते ह्या सोलारमधनं. आपला शेतकरी स्वतःच्या पायावर उभा जर राहिला तर शेतकऱ्याला विकत काय आणायला लागत नाही आणि शेतकरी फायद्यात येतो. त्यासाठी ही योजना अतिशय चांगली आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ. शेतकरी मित्रांनो, सोलरमध्ये येतं काय काय तुम्हाला सांगतो आता. 5 HP मोटर, 7 स्टेजची, 30 मीटर हेडची मोटर येते आणि मोटरचा उभा पंप असतो. उभा पंपाला 7 स्टेज दिलेला असते. ती उभा 6 इंची पंप येतो. त्या पंपासंग तुम्हाला कंपनी देत असताना केबल 100 फूट, रस्सी 100 फूट आणि पाईप 100 फूट, ही 3 100 फूट येतं. त्याच्यानंतर असलं पॅनेल आहे ती, ही 9 पॅनेल येते ती आणि 9 पॅनेलचं स्ट्रक्चर उभा करायसाठी लागणारं जे आयचं मटेरियल सगळं येतं. त्याचबरोबर एक आपल्याला ह्या मोटरला काय स्टार्टर नसतो पण एक पॅनेल बोर्ड असतो. ते तुम्हाला दिसतोय पांढरा पॅनेल बोर्ड. त्या पॅनेल बोर्डमध्ये तुम्हाला एक स्क्रीन दिसते. त्या स्क्रीनमध्ये तुमची मोटर किती तास चालली, मोटर व्होल्टेज किती, ॲम्पियर किती, त्याचबरोबर आजच्या दिवसात किती तास चालली, मोटर चालू आहे का, बंद आहे का, चालू करायची, बंद करायची, त्या सगळं पॅनेलमध्ये आहे. त्याचबरोबर त्या पॅनेलमध्ये ॲडजस्ट असं केलेलं आहे कंपनीचा IMPISI असा एक काहीतरी कोड आहे. त्या कोडवर गेला तर तुमच्या मोबाईलला जर ते ॲप घेतला तर मोबाईलवर मोटर चालू होती, मोबाईलवर मोटर बंद होती. ह्या सगळ्या योजनाच्या. त्याचबरोबर त्याच्यातनं एक आर्थिंग काढून बघा, हे उभा केलं या ह्याच्यात काय केलं आहे तिने, एक केबल आणली आणि आर्थिंग जमिनीत दिलं आहे. जर समजा वादळ वारं पाऊस आला आणि त्याच्यात वीज पडली तर आपला ह्यो 3-4 लाखाचा प्लॅन्ट बाद होणे. म्हणून वीज खिचून घेण्यासाठी त्याला आर्थिंगची तार लावून वायर देऊन तिथं आर्थिंग केलेलं आहे आणि आर्थिंग केल्यामुळं तुमचा पंप सुरक्षित पॅनेल सुरक्षित राहते ती वीज वाऱ्यापासून. त्याचबरोबर ह्याच्यात आपल्याला तुम्हाला सांगितलंच मागाशी व्हिडिओत की ह्याला 5 वर्षाचा इन्शुरन्स दिला आहे. मग ही तुम्ही काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी रुपया कुठल्याही एजंटला किंवा कुठल्या कंपनीला द्यायचं नाही. तुमचं पाणी वर काढून द्यायची जबाबदारी कंपनीची आहे. तुम्ही काहीही करायचं नाही. मग ती तुमची जी पाईप वर 3 इंची येते त्या 3 इंची पाईपला फॅन्जीत जोडायचं आणि पाईपलाईनला जोडा नसेल तर दार्यानं पाजा. तुम्हाला काहीही रुपया खर्च करायचा नाही. 30,000 रुपये तो पूर्ण प्लॅन्ट उभा होतो. त्यामुळं ही शेतकऱ्यांच्यासाठी माहितीसाठी अतिशय चांगली योजना आहे. ह्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करून मी माझा इथं व्हिडिओ थांबवतो.